हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 2026 हे वर्ष कसं जाणार आहे. राशीनुसार कसं जाईल त्याचा व्हिडिओ वेगळा येईलच, पण आज आहे आपण मुलांकानुसार काढतो. तर मुलांकानुसार का, तर काही जणांना त्यांची रास माहितीच नसते. मग त्यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेवरनं त्यांना जाणून घेता येईल 2026 कसं जाणार आहे. आता मुलांक 3 कसा काढायचा, ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे. ठीक आहे, त्यांचा मुलांक असणार आहे 3. आता 3 ही ऍक्च्युली गुरु या ग्रहाची रास आहे. ठीक आहे, गुरुची रास आहे. त्याच्यामुळे त्याचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं व्यक्तिमत्व सगळं प्रत्येक मुलांकानुसार वेगवेगळं असतं. ठीक आहे, अर्थात 3 नंबरचे खूप हुशारच असतात, प्रश्नच नाहीये. तर ही अशी 3 नंबरची जी लोक आहेत ती मन मिळावू असतात. स्ट्रगल करायला ते कधी मागे पुढे बघत नाहीत आणि त्यांचा आत्मविश्वास आहे ना भयानक असतो, चांगला. बघूया आपण अशा 3 नंबर ज्यांचा मुलांक आहे त्यांच्यासाठी कसं असणार 2026. अर्थातच सुरुवात आपण गुरूंच्या संदेशापासून करणार आहोत, कारण वर्षाची सुरुवात आपण जाणून घेणार आहोत. तर आपण पाहूया तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे 2026 साठी. ठीक आहे, संदेश काय आहे, आज्ञा काय आहे, किंवा त्यांना मार्ग काय तुम्हाला दाखवायचा आहे, सगळं आपण आज बघूया. द होम, द इगो आणि पाथ. हॅव फेथ अबाउट ऑल एल्स. बघा 2026 मध्ये ना बऱ्याच घटना अशा घडतील की तुम्हाला तुमचा विश्वास उडून जाईल देवावरनं. ठीक आहे, त्याच्या अस्तित्वावरनं. पण असं करू नका, असं तुम्हाला तुमचे गुरु सांगतात. लेट गो ऑफ युअर इगो, इट इज अन ऑब्स्टॅकल ऑन द स्पिरिच्युअल पाथ. तेच तुम्ही आध्यात्मिकता तुमची जर कमी होणार असेल तर त्याचं मेन कारण काय आहे माहिती आहे? इगो. यावर्षी तुम्हाला इगो सोडून द्यायचा आहे. इगो सांभाळून बसण्याने काहीही मिळत नाही. आणि द होम, अर्थात घरातल्या एनर्जीज ज्या आहेत त्या एकदम सुपर पॉझिटिव्हच असायला हव्यात. घरात वाद करू नये, घरामध्ये अडगळ साठवू नये, बिनकामाच्या गोष्टी डिक्लटरिंग करा 2026 मध्ये, असं तुम्हाला गुरूंचा संदेश आलेला आहे. ठीक आहे, बघूया आपण आता एंजल्स ऍडवाइस काय आहे तुमच्यासाठी. तुमचे एंजल्स तुमच्यासाठी काय ऍडवाइस घेऊन आलेले आहे. एंजल्स सांगतात की इट्स अप टू यू. बघा, जर तुमचा विश्वास असेल की तुम्ही करूच शकता तर तुम्ही पहिलं पाऊल नक्की टाका. गेट मोर इन्फॉर्मेशन. जे करायला जात आहे त्याची इन डिटेल माहिती काढा आणि मग पुढचं पाऊल टाका. आस्क युअर एंजल्स. आता हे एंजल्स म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ना तुम्हाला महत्वाचा सल्ला आणि योग्य सल्ला देणारे काही व्यक्ती सुद्धा असू शकतात, तुमचे गुरु मानलेले सुद्धा असू शकतात, किंवा आपले जे एंजल कार्ड्स आहेत त्याच्याने सुद्धा आपण एक्स्ट्रा कार्ड काढून आस्क युअर एंजल्स आले तर बघूया की त्यांना काय सांगायचंय. नो नीड टू वरी. तो बिंदास राहा, 2026 मध्ये सगळं चांगलंच घडणार आहे, टेन्शन घेऊ नका, असं आपल्याला एंजल कार्ड सजेस्ट करत आहेत. आता आपण बघूया तुमच्यासाठी टॅरोच्या सहाय्याने की 2026 या वर्षामध्ये काय काय घडणार आहे. रिलेशनशिप बघूया, करिअर बघूया, बिझनेस करणाऱ्यांसाठी काय आहेत प्रिडिक्शन्स ते बघूया, फायनान्सेस बघूया, अगदीच विद्यार्थ्यांसाठी कसं जाणार 2026 हे सुद्धा पाहूया, आणि सगळ्यात शेवटी हेल्थ, तुमची हेल्थ कशी असणार ते पाहूया. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. इन डिटेल रिडिंग असेल, व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, पण ते गरजेचं आहे, कारण 2026 हे वर्ष एवढं मोठं आहे, काय काय आणि किती किती कव्हर करू असं झालंय मला. बघूया आपण रिलेशनशिप पासून सुरू करू. रिलेशनशिप मध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहेत. नातेसंबंध सगळेच, पार्टनर असू दे, आई वडील असू दे, कोणत्याही प्रकारच्या नातेसंबंधांच्या बाबतीत तुमच्यासाठी काय प्रेडिक्शन आलेलं आहे. ओके, ओव्हरऑल मला चांगले कार्ड दिसत आहेत, पण कन्फ्युजन राहणार आहे नात्यांच्या बाबतीमध्ये, कारण अप अँड डाऊन रिलेशनशिप मध्ये येऊन जातील आणि त्यानंतर एक प्रकारचा कन्फ्युजन राहील तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल की या व्यक्तीवर विश्वास ठेवू की नको ठेवू असं. पण हे वर्ष सरता सरता तुम्हाला त्याचा एक नाही का मॉरल ऑफ द स्टोरी येतो, माणसाला अनुभव येतात तसं. त्यानंतर आहे रिलेशनशिपमध्ये 3 ऑफ पेंटॅकल्स. नात्यांमध्ये ना चर्चेने अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, कुठलीही महत्वाची गोष्ट असेल ना जिथे खूप महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तर तुमच्या पार्टनर सोबत किंवा तुमच्या घरातल्यांसोबत चर्चा करूनच निर्णय
तुम्ही 2026 मध्ये घेणार आहात. क्वीन ऑफ वँड्स, चर्चा जरी करत असाल तरी कराल तुमच्या मनातच, कारण डॉमिनेटिंग नेचरचं हे कार्ड असतं तसं आलेलं आहे. आणि दुसरं की कुठल्याही नात्यामध्ये ना जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे समोरचा ऍडजस्ट करत नाही असं वाटलं तर तुमच्या मनामध्ये ते रिलेशनशिप गिव्हअप करण्याचे विचार 2026 मध्ये नक्कीच येऊ शकतील. म्हणजे एक असतं ना, काही झालं तरी आपल्या माणसाला सांभाळायचंच आहे, नाही सोडायचंय. पण उलट होऊ शकतं 2026 मध्ये ना, तुम्हाला असं वाटेल की मी जे सांगतोय, माझं जे मत आहे ते तुला पटतच नसेल, तर तू तुझ्या रस्त्याला, मी माझ्या रस्त्याला, असा एक इगो येऊ शकतो. बघा, इगो मगाशी पण साईड एरो मध्ये आलं होतं की इगो सोडा. इथे पण आलं की थोडं डॉमिनेटिंग नेचर होऊ शकतं तुमचं, आणि इथे पण आलं की गिव्हअप करू शकाल तुम्ही रिलेशनशिपवर. तर इगोवरती थोडा कंट्रोल ठेवलात तर बरं होईल ओव्हरऑल, असं मला वाटतंय. बघूया आपण करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय येत आहे. करिअरच्या बाबतीत ओके, एक तर करिअरमध्ये पैसे खूप येतील. 2026 हे 3 नंबरवाल्यांसाठी पैशाच्या बाबतीत उत्तम कार्ड आहे. पण तुम्ही मेहनत आहे ना, अति मेहनत करताय. थोडंसं तुमचं काम डिस्ट्रीब्यूट केलं तर वर्ष सोपं जाईल आणि तुम्ही ते करायला हवं. ठीक आहे. टेम्परेचर आहे, क्रिएटिव्ह आयडियाज फ्लो होत राहायला पाहिजेत, तर तुमचं करिअरमध्ये तुमची प्रगती होईल. पैसे तर येणारच आहेत, पण क्रिएटिव्ह राहा. थ्रू आउट अ इयर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आणि त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे विचार कसे प्रगल्भ करता येतील किंवा तुमचे स्किल्स कसे डेव्हलप करता येतील याच्याकडे लक्ष द्या. द डेव्हिल पण करिअरमध्ये आलेला आहे, तो तुम्ही एखादी पळवाट तुमच्या कामातनं काढू शकता किंवा जिथे लाचलुचपत घेण्याची शक्यता आहे, ज्यांचं टेबल तसं आहे, तर तुमच्या मनात ना ते विचार येऊ शकतात की काय जातंय, एवढी दुनिया करते तर मी केलं तर काय, असे वाईट विचार येऊ शकतात. ठीक आहे. तर करिअरमध्ये त्या गोष्टीपासून सांभाळा, कारण आपल्याला तसं काही करायचं नाहीये. नेक्स्ट बघूया आपण, जे लोक ज्यांचा मुलांक 3 आहे आणि ते बिझनेस करतात त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026. बिझनेस करणाऱ्यांसाठी ओके, तर तुम्ही ना मिंगल करण्याची गरज आहे. मिंगल म्हणजे काय, 4 चौघात मिक्स होण्याची गरज आहे तुमच्या बिझनेसचा. तुम्हाला जेवढा ऍडव्हर्टाइजमेंट करता येईल तेवढी करा. अरे माझा जर बिझनेस आधीपासून आहे, ज्यांना गरज आहे ते येतील, हा ऍटिट्यूड ठेवू नका. इगो, पुन्हा एकदा इगो ठेवू नका. लोकांमध्ये मिक्स व्हा. तुमच्या बिझनेस बद्दल लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्याचं जास्तीत जास्त माहिती काढा. क्वीन ऑफ कप्स पण सांगते की ह्या कपावरचं झाकण आता काढून टाक, मनातल्या गोष्टी बोल. म्हणजे तुम्हाला बिझनेस वाढवायचा आहे तर तुम्हाला चर्चा तुमची व्हायला हवी 4 चौघांमध्ये. किंग ऑफ कप्स पण, नाईट ऑफ कप्स पण, याचा पण कप उलट पोझिशन मध्ये आहे ना. तुमच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जास्तीत जास्त अवलंबनात आणल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे जागेवर बसून काही मिळणार नाही, प्रयत्न करायला पाहिजे, हातपाय हलवायला पाहिजेत. एस ऑफ वँड्स आहेत, मनासारख्या अपॉर्च्युनिटीज 2026 मध्ये जास्त येणार नाहीत, पण ज्या आहेत त्या जशी अपॉर्च्युनिटी येईल तशी ती संधी साधून घ्यायची आहे तुम्हाला 2026 मध्ये, ज्यांनी बिझनेस करतायत. ठीक आहे. आता आपण बघूया फायनान्सेस. करिअर आणि बिझनेस मधून आपण काय कमवतोय, पैसा. या पैशांच्या बाबतीत तुम्हाला काय येत आहेत कार्ड्स 2026च्या बाबतीमध्ये ते आपण पाहूया. ओके, द इम्पिरियर कार्ड आलेला आहे. फायनान्सच्या बाबतीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट या वर्षी तुम्ही करणार नाही. छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट असतील पण त्याच्यातून फायदा देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट असतील, असा एक ॲटिट्यूड तुमचा असेल. पण लॉंग टर्म कडे सध्या तुम्ही विचार करणार नाही, कारण काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही एका सिच्युएशनमध्ये ट्रॅप आहे 2026 मध्ये. की समजा तुमचा एखादा इन्स्टॉलमेंट ऑलरेडी चालू असेल म्हणून तुम्हाला दुसरं काहीतरी घ्यायचं नाहीये, असं थोडंसं की हे संपलं की मग आपण नेक्स्ट पुढची उडी मारू, असा विचार तुमचा असू शकेल. लोनसाठी ट्राय करत असाल तर खूप जास्त प्रयत्न करा की ते अप्रूव्ह होण्यासाठी जे काही लागतंय तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे ते रेडी ठेवा, कारण कुठेतरी त्याच्यात मला अडथळे येताना दिसतात. जर तुम्ही लोकांकडे किंवा संस्थांकडे, बँकांकडे पैसेसाठी, लोनसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आता व्हायचं वर्षा, मी असं पण म्हणेन की पैसा आहे तर काय म्हणतात, ज्यांच्यावर विश्वास नाही अशा लोकांना पैसे देऊच नका, नाही तर ते परत नाही येणार. तो हे एक अलर्ट करणारं कार्ड आपल्याला आलेलं आहे फायनान्सच्या बाबतीत. दुसरं, खूप गोष्टींवरती क्लॅरिटी येईल. वर्ष संपताना तुम्हाला फायनान्स रिलेटेड
खूप गोष्टींच्या बाबतीमध्ये क्लॅरिटी येणार आहे. क्लॅरिटी इन द सेन्स कसं, की मी काय केलं पाहिजे, कुठे गुंतवले पाहिजेत, किंवा तुमची इंट्युशन पॉवर तुम्हाला सुचवत राहील, मार्ग दाखवत राहील. त्याच्यामुळे फायनान्सच्या बाबतीत तुमचे मार्ग मोकळे होत राहतील. ठीक आहे, चांगले कार्ड्स आले बघा, सावध करणारे कार्ड्स आले. नेक्स्ट जे आपले 3 नंबर ज्यांचा आहे, ज्यांचे विद्यार्थी आहेत, अजूनही शिकतायत शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे? चांगलं आहे. एक, तुम्ही ज्या गोष्टीसाठी थांबलाय, ज्या संधीसाठी थांबलाय, तशा संधी तुम्हाला स्वतःहून चालून येतील. एखादा प्रोजेक्ट असेल किंवा काहीतरी शाळेच्या, कॉलेजच्या संबंधित, पण ते तुम्हाला हवे होतं, ते तुम्हाला करायचं होतं ना, ते तुम्हाला करायला मिळेल. द मॅजिशियन आहे, 100% तुमच्या एनर्जीज हाय आहेत, जेही कराल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती मिळेल. द फूल आलंय, सो डोळे मिटून पण कोणावर विश्वास ठेवू नका. संपूर्ण माहिती काढल्याशिवाय, किंवा तुमचे जे मोठे आहेत तुमच्या घरामधले, किंवा तुमच्यासाठी जे गुरु आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढचं पाऊल टाकू नका, नाहीतर तुम्हाला लॉस होणार. आणि 5वं आहे की थोडी आर्थिक चणचण असेल. कशाच्या बाबतीत? आता तुम्ही शिकताय, तुम्हाला काहीतरी नवीन पुस्तकं घ्यायची आहेत, नवीन नोट्स करायचे किंवा काहीतरी, पण त्या बाबतीमध्ये ना तुम्हाला असं वाटेल की यार माझ्या मित्राकडे हे गाईड आहे, किंवा यार माझ्या मित्राने हा पण कोर्स केला, मला नाही करायला मिळते. असं थोडंसं मन नाराज होऊ शकतं 2026 मध्ये, बिकॉज ऑफ थोडं घरच्यांकडनं आर्थिक पाठबळ जे आहे म्हणतात ना, तसं थोडं कमी मिळू शकतं. पण ठीक आहे, ज्याला जिद्द असेल ना तो कसाही शिकतो. तर जिद्दीने तुम्ही केलं तर नक्कीच होईल. आता आपण शेवटचं आपलं बघूया की तुमची हेल्थ कशी असणार आहे यावर्षी. हेल्थच्या बाबतीत आपल्याला काय कार्ड सांगतात? ओके, थोडंसं डिसअपॉइंटमेंट असेल, मेंटली आपण म्हणतो ना डिस्टर्ब, तसं. फिजिकल काही प्रॉब्लेम दिसत मला नाही. द सन आहे आणि व्हील ऑफ फॉर्च्यून आहे रिव्हर्स पोझिशनमध्ये, सो छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, मोठे नाही. आणि द सनचं कार्ड सांगतं की खूप खूप जास्त चांगली हेल्थ असणार आहे. आणि बेबीजसाठी वगैरे ट्राय करणारे जे कपल्स असतील त्यांच्यासाठी एक गो अहेड आहे, यावर्षी गुड न्यूज येऊ शकते. सो असं होतं आपलं 2026 हे वर्ष क्रमांक 3 साठी. आता तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट करायचं. जे जे लोक 1176 लिहितील त्यांच्यासाठी मी पर्सनली प्रे करणार की तुम्ही ते 1176 लिहिताना मनात जी इच्छा केली ती पूर्ण होऊ दे म्हणून. कारण 1176 हा अर्थातच मॅनिफेस्टेशनचा नंबर आहे. सो 1176 लिहा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.